नमस्कार. तर आम्ही चाललोय बाहेर. माझी ही बहीण आहे आणि हिला घेऊन मी बाहेर चालली आहे. बाहेर कुठे चालली आहे ते तर सांगणारच आहे, पण ते पाहण्यासाठी ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. चला तर मग. तर मी माझ्या बहिणीला घेऊन आले होते बाहेर स्वामीनारायण टेम्पलला. आमच्या इथे एक स्वामीनारायण टेम्पल आहे पुण्यामध्ये. जर तुम्ही इकडे कधी विजिट केली किंवा पुण्यामध्ये कधी आलात तर ह्या टेम्पलला नक्की विजिट करा, कारण हे टेम्पल अतिशय सुंदर आहे आणि बघण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी इथं आहेत. तर आम्ही पोचलो होतो स्वामीनारायण टेम्पलला आणि इकडे बघा कारण ना आल्याच आम्हाला दिसलं होतं खेळण्यासाठी. तर दोघांचं पण चाललं होतं आम्हाला खेळायचं. हे बघा इथे होतं खेळण्यासाठी. त्यानंतर जम्पिंग जॅक होतं, त्यानंतर स्विमिंग होतं, मिकी माऊस होता. तर त्यासाठी दोघं मुलं इतके हट्ट करत होते ना, अगदी वैताग आणून सोडला होता. आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली की मुलांना लगेच तहान लागली होती. त्यामुळे मी परत पार्किंगकडे आले होते आणि माझा माईकसुद्धा राहिला होता, ते घेण्यासाठी पण मी आले होते. सो पाण्याची बाटली घेतली, माईक घेतला. अतिशय सुंदर असं हे टेम्पल आहे. म्हणजे इथलं कोरीव काम, इथली स्वच्छता आणि ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी, सिक्युरिटी जे आहे ते लक्ष ठेवणार. गार्डनिंग असू दे, झाडं असू दे, झाडाला फुलं असू दे, त्याला कोणाला हात लावू द्यायचं नाही. इतकं छान शिस्त आणि खूप छान अशी स्वच्छता ह्या टेम्पलमध्ये मला बघायला मिळाली. आणि कोरीव काम तर इतकं छान केलेलं होतं. बसण्यासाठी स्पेसिफिक अशी जागा होती, म्हणजे सगळे व्यवस्थित असे बसू शकतात. म्हणजे कितीही गर्दी झाली तरी गर्दी वाटणार नाही मंदिरात, असं हे मंदिर होतं. कोरीव काम वगैरे खूपच छान. मला पर्सनली हे मंदिर खूप छान आवडलं. आणि शांतता आहे या मंदिरात. म्हणजे कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ, कितीही माणसं असली, कितीही लोक असली तरी पण ह्या मंदिरात तुम्हाला जाणवणार नाही की इथं गर्दी आहे म्हणून. तर इतकं छान हे मंदिर होतं. तर आम्हीच असं एका बाकड्यावर तिथं बसलो होतो आणि मोक्ष रडत होता, कारण त्या आल्या आम्हाला एंट्रीला मिकी माऊस, स्विमिंग, जम्पिंग जॅक सगळं खेळण्यासाठी दिसत होतं आणि त्याला ते खेळायचं होतं. पण उन्हामुळे मी म्हटलं की नको, कारण उन्हाचा खूपच त्रास होत होता. कारण आम्ही दुपारचंच मंदिरात गेलो होतो त्यासाठी. त्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. हे असं एवढं छान मंदिराचं कोरीव काम आहे ना, खूपच सुंदर वाटतं तिथे गेल्यानंतर. हे ओव्हरऑल सगळं मंदिर आहे. खूप मोठं जागा आहे, खूप मोठ्या जागेमध्ये हे टेम्पल आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की व्हिजिट करा. त्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. ॲक्च्युली आतमध्ये फोटो काढू देत नाही आहेत, त्यामुळे मी जेवढं मला शक्य होईल तेवढे मी फोटो काढलेले आहेत. तर हे असं इथे गणपतीचं मंदिर आहे. इथे सगळे देवांचे त्यांनी मूर्त्या लावलेल्या आहेत अशा. खूप छान असं सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. आज राम आहेत, आपले तुकाराम महाराज आहेत, नंतर विठ्ठल रुक्मिणी आहेत. सगळ्या देवांचे इथं मूर्त्या आहेत, तुम्हाला पाहायला मिळतील. आणि खूप छान असं मनाला प्रसन्न करणारं असं मंदिर आहे. त्यानंतर मला थोडं रील्स शूट करायचे होतं, ते आम्ही करून घेतलं. आणि त्यानंतर आम्ही निघालो घरासाठी. आणि आमच्या दोघींच्या आधी हे दोघंच गाडीवर येऊन बसले होते, कारण हे दोघंच आम्हाला घरी नेणार होते. त्यासाठी किती मस्ती घालतायत, अजिबात ऐकत नाही. तर उठा म्हणलं तरी उठत नव्हते गाडीवरून, कारण हे दोघंच आम्हाला सोडणार होते. सो अशा प्रकारे आम्ही स्वामीनारायण टेम्पलला व्हिजिट केली. मनाला खूप छान वाटलं, खूप छान फिलिंग होती. तर माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.